छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो। आज अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं अकोलेचे PI आदरणीय कोळी साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व शहरातील आणि तालुक्यातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत। काही सामाजिक कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचं कारण असं आहे, काल पिंपळगाव कुंजिरा या ठिकाणची आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगी आपल्या 10वीच्या क्लासला जात असताना पिंपळगाव कुंजिऱ्याच्या रस्त्यावर श्रीरामपूरहून येणाऱ्या काही मध्यधुंद पर्यटकांच्या बेलगाम गाडी चालवण्यामुळे तिचा दुर्दैवी असा जागीच मृत्यू झाला। मी प्रथमतः आरुषी करपे या आमच्या बहिणीच्या आत्म्यास या ठिकाणी अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही श्रद्धांजली वाहतो। परमेश्वर तिच्या आत्म्यास त्या ठिकाणी शांती देव अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आम्ही आज प्रशासनाला एक निवेदनाद्वारे आम्ही एक या ठिकाणी मागणी केलेली आहे। आम्ही अकोले तालुक्याच्या आपले जे काय PI आदरणीय कोळी साहेब यांना एक विनंती केलेली आहे की साहेब, आमचा तालुका हा पर्यटनाचा तालुका आहे। विशेषतः जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4 महिने या तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि त्यामुळे इथली धरणं असतील, इथले धबधबे असतील, इथला निसर्ग असेल, हा संपूर्ण निसर्ग पाहण्यासाठी नगर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातून अनेक पर्यटक या ठिकाणी दरवर्षी सालाबादप्रमाणे मोठ्या संख्येने या काळामध्ये येत असतात। विशेषतः शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांच्या मोठ्या रांगाच्या रांगा या ठिकाणी शहरामधून पाहायला मिळतात आणि म्हणून त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण पोलीस प्रशासन म्हणून, तालुक्याचे तहसीलदार, पालक म्हणून याचं योग्य ते नियोजन आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे। यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे। परंतु दुर्दैवानं काल आपल्याच हद्दीवर आपल्याच एका बहिणीचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। मित्रांनो, ज्याच्या घरातला माणूस जातो ते घर, त्या यातना आणि ते दुःख स्वतः सहन करत असतं। जेव्हा स्वतःच्या घरातला किंवा स्वतःच्या परिवारातला, नात्यातला माणूस अशा अपघातात जातो तेव्हा त्याच्या यातना, त्याचं दुःख त्या कुटुंबाला कळत असतं। म्हणून आमची मागणी आहे की या पर्यटन तालुक्याला कोणत्या प्रकारचा दाग लागू नये, शिस्त राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने शनिवार, रविवार असेल किंवा इतर दिवशीसुद्धा आपल्या अकोले तालुक्याची जी काय सरहद्द आहे, विशेषतः कळसमध्ये एक चेकपोस्ट असावा, नवलेडी फाट्यावर एक चेकपोस्ट असावा आणि राजूर या ठिकाणी सुद्धा एक चेकपोस्ट असावा, जेणेकरून अशा प्रकारची धांगडधिंगा करणारे किंवा बेलगाम गाड्या चालवणारे जे काही पर्यटक आहेत त्यांना कंट्रोल आणला पाहिजे। सगळेच पर्यटक तसे नाहीत। अनेक लोक कुटुंबासह त्या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात, आनंद व्यक्त करण्यासाठी येत असतात, आपल्या जीवनातले दुःख विसरण्यासाठी येत असतात। परंतु मागच्या 10-20 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर या तालुक्यामध्ये अनेक बाहेरील पर्यटकांचे सुद्धा मृत्यू झालेले आहेत, आमच्या स्थानिक नागरिकांचे सुद्धा मृत्यू झालेले आहेत, अनेक अपघात झालेत, अनेक लोक त्या अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आलेले आपल्या सर्वांना पाहायला मिळालेले आहेत। दुर्दैवाने अकोला कोल्हारगुटी हा रस्ता सिंगल रस्ता आहे। हा जर डबल रस्ता असता तर गोष्ट वेगळी आहे। त्यामुळे जाण्याचा मार्ग तोच, येण्याचा मार्ग तोच, मध्ये डिवायडर नाही आहे, त्यामुळे अपघात वारंवार होत असतात। त्यामुळे माझी या प्रशासनाला विनंती आहे की जर आपण या सगळ्या गोष्टीवर जर कंट्रोल करणार नसाल तर नाईलाजानं अकोले तालुका शिवसेनेला येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या विषयांमध्ये रस्त्यावर उतरावं लागेल। कारण शेवटी माणूस हा माणूस आहे, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे किंवा कोणत्या पक्षाचा आहे याला महत्त्व नाही। तर त्यासाठी आपण योग्य ती कारवाई, योग्य ते नियोजन आपण करावं अशी विनंती आम्ही या निमित्ताने करत आहोत। दुसरं एक महत्त्वाचं, भंडारदऱ्यामध्ये एकाच टायमाला हजारो पर्यटकांच्या गाड्या त्या ठिकाणी येत असतात। स्थानिक फॉरेस्टचे विभागाचे अधिकारी असतील, स्थानिक पोलीस असतील, यांनी येणाऱ्या गाड्यांचं आणि जाणाऱ्या गाड्यांचं योग्य ते नियोजन त्या ठिकाणी करावं। कारण पर्यटन हा आमच्या तालुक्याचा आत्मा आहे। जर पर्यटनाला गाळबोट लागलं तर आमच्या तालुक्यात येणारे पर्यटक थांबतील, पर्यायाने आमचा विकास थांबेल, पर्यायाने आमच्या लोकांचा रोजगार बुडेल। ती गोष्ट आम्हाला नको आहे आणि म्हणून त्यासाठी प्रशासन म्हणून, तुम्ही या तालुक्याचे प्रमुख म्हणून योग्य ती शिस्त लावण्याची गरज आहे। तातडीनं चेकपोस्ट बनवा, तातडीनं त्या ठिकाणी गाड्यांचे त्या ठिकाणी ते चौकशा होऊ द्या। मद्यधुंद अवस्थेत चालक असेल किंवा बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्या लोकांवर कारवाई करा, अशा प्रकारची मागणी अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत। त्यासाठी आम्ही आदरणीय कोळी साहेब, या जिल्ह्याचे DYSP, आदरणीय कलेक्टर साहेब यांच्यापर्यंत आम्ही हा सगळा पत्रव्यवहार आज या निमित्ताने करत आहोत। येत्या 9 ऑगस्टला सत्यजित तांबे यांचं रेल्वेचं आंदोलन आहे, काय आव्हान? रेल्वे हा विषय संपूर्ण नाशिकपासून तर पुण्यापर्यंत सगळ्या जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे।
मागील अनेक दिवसापासून या तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, समाजातील नागरिकांनी त्या आंदोलनासाठी स्वतःच्या जीवनातील अनमोल असा क्षण मागच्या वर्षभरामध्ये व्यतीत केलेला आहे. अकोल्यापासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी भेटीगाठी सत्र झालं, पण दुर्दैवानं त्यामध्ये यश आलं नाही. कोणाचा काय राजकीय इंटरेस्ट आम्हाला माहीत नाही, परंतु हा रेल्वे निंबळक मार्गे नगर, नगर मार्गे शिर्डी, शिर्डी मार्गे नाशिक हा जो काय वळवण्याचा जो घाट घातलेला आहे, तो या सगळ्या जो काय ट्रायंगल आहे, पुन्हा नाशिक मुंबई हा जो काय ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमधल्या तालुक्यांवर अन्याय करणार आहे. त्याचा निषेध अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही करतोय. जे लोक आंदोलन करतायत त्यांना आमच्या सर्वांचा पाठिंबा राहील. लोकांनी त्या आंदोलनात सहभाग घ्यावं अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने मी करतो. जय महाराष्ट्र. मी प्रभाकर फापळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख म्हणून काम पाहतो. आज या ठिकाणी माननीय कोळी साहेब यांना आम्ही सर्व अकोले तालुका शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी निवेदन देण्यासाठी आलो आहे. निवेदन असं आहे, अकोले तालुका हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची चेहरापुंजी समजला जातो आणि म्हणून काश्मीरसारखं ठिकाण या ठिकाणी आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये पर्यटकांची या महिन्यामध्ये खूप गर्दी असते आणि त्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं हे तालुक्याचं पोलीस स्टेशन किंवा तालुक्यामध्ये इतर पोलीस स्टेशन ही संख्या कमी पडते असं मला वाटतं आहे. काल 7व्या मैलावर एका कोवळ्या मुलीचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. ज्याप्रमाणे काही पर्यटक आपल्या गाड्यांमध्ये येतात, अंधाधुंद चालतात, नशेबाजी करतात, अशीही जे काही पर्यटक मंडळी आहे त्या मंडळीवर खऱ्या अर्थानं वचक राहावा त्यासाठी सदर्व अकोले पोलीस स्टेशननी आणि संबंधित विभागाचे जे पोलीस आहेत किंवा पोलीस स्टेशन आहेत या सर्वांनी या भंडारदऱ्याकडे जाणारे जेवढे रस्ते आहेत त्या रस्त्यावर चेकपोस्ट करावेत अशा प्रकारचं निवेदन आम्ही त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून या सर्व प्रशासनाला मग या ठिकाणी माननीय तहसीलदार असतील, या ठिकाणचे PI असतील किंवा संगमनेर DYSP असतील, या सर्वांना आमची विनंती आहे की आपण याकडे दुर्लक्ष न करता जाणीवपूर्वक लक्ष देऊन आणि आमच्या बालकांचे जीव वाचवावेत हीच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी राम तळेकर, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इंद्रायणी भात उत्पादक शेतकरी आहे. मी कालच सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकला जात असताना माझा एक व्हिडिओ मी काल प्रसारित केला होता आणि मी काल सकाळी 5:30 ते 6 वाजल्यापासून बघत होतो का पर्यटकांच्या गाड्या भंडाऱ्याकडे जात आहे. तर मी माझ्या जिल्ह्यातील सर्व ग्रुपला मी टाकलं होतं का पर्यटकांना विनंती आहे का अकोले तालुक्याचा हा निसर्गाचं सौंदर्य तुम्ही बघण्यासाठी येतात, ते 100% आमच्यासाठी येतात, निसर्ग बघण्यासाठी येतात. पण जे लोक नशेमध्ये गाडी चालवतात, नशेमध्ये हे करतात. काल माझ्या अत्यंत जवळचे स्नेही अनिल करपे यांची मुलगी, खरोखर त्या मुलीचं इतकी हुशार मुलगी होती आणि त्या वडिलांचं, काल मी मौतीला होतो, त्या वडिलांचं मी काल अवस्था बघितली. तेव्हा मी जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील जे पर्यटक अकोले तालुक्यात आहेत त्यांना विनंती आहे आणि ज्यांच्या आईवडील मुलांना पाठवतात या पर्यटनासाठी अकोले तालुक्यामध्ये, त्यांच्या आईवडिलांना पण विनंती आहे या माध्यमातून मी करतो की आपल्या मुलांना व्यवस्थित जायला सांगा, कारण आपल्यामुळं एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला नको ही विनंती करतो. आणि अकोले तालुका हा खरोखर मी सांगत असतो का काश्मीर आहे आणि खरंच अकोले तालुका काश्मीर आहे. रतनवाडी आहे, घाटघर आहे, रंधा आहे, इकडं फोपसंडी आहे. तेव्हा मी सर्व जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील पर्यटकांना विनंती करतो की आपण कुठल्या प्रकारच्या अशा पद्धतीने येऊन आमच्या या तालुक्यातील हे जे लहान मुलं आहे, मुली आहे, यांचं आयुष्य बरबाद करू नका. आणि येणाऱ्या चांगल्या लोकांसाठी आम्ही 100% काही अडचण आली तर आमचे हे महेशराव नवले आहे, आमचे भापाळे दादा आहे, हे आमचे हे कार्यकर्ते हे कधी पण जीवाचं रान चांगल्या माणसांकरता उडी मारणारे लोक आहे. तेव्हा जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना विनंती आहे का नशा करून आणि आपल्यामुळं एखाद्याचा संसार उद्ध्वस्त होईल असं काही वागू नका. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश,
बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.